220 भागिले 20 गुणिले 135 भागिले 15 डिवायडेड बाय 3. आधी तर भाऊ ब्रॅकेटच सॉल्व्ह करायचा, त्याच्यामध्ये जे दोन भागाकार आहे ते आधी सॉल्व्ह करायचे, नंतर मल्टिपल करायचं. इथे बघा 0 0 कॅन्सल, इथे बे एक बे बे एक बे बे एक बे, इथे आले 11. 15चा पाडा म्हटल्यानंतर 15 1 15, 15 5 75, 15 7 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135. सो इथं 9 आले आणि 11 गुणिले 9 म्हणजे हे झाले 99. 99 आता ब्रॅकेटमधून बाहेर निघालो भागिले 3. भागिले 3 म्हणजेच काय, 3 3 9 आणि 3 3 9 म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 33. थर्ड ऑप्शन राईट. इथं 32वा प्रश्न. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मोठा ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये लहान ब्रॅकेट आहे, लहान ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करावं लागते. मग हा एवढा भाग आपण आधी सॉल्व्ह करून घेऊ. कसा, तर बघा 4608 भागिले 24 झालं. आता हा भाग न देता, लक्षात घ्या, हा भाग न देता हे जे भागिले 20 आहे ना, त्याला आपण उलट करू शकतो. कसं, गुणिले 1 भागिले 12 करू शकतो. इथे बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सेकंड भागिला असला पहिल्या भागिला लिहून घ्यायचा, सेकंड जर भागिले आला कुठलीही संख्या तर गुणिले इनवर्स करायचा, गुणिले काय करायचा, उलट सुलट करायचा. पुन्हा असा जणू काही याच्या बाहेर निघाला असं समजून घेऊ. आणि हा सुद्धा गुणिले 1 भागिले 4 केला तरी चालते. आता हे आपण अशी मांडणी केली 1 7. आता भाग निश्चितपणे जाणारच आहे. कसा, तर या ठिकाणी 4 1 4, 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 5 20 आणि 4 2 8, 1152 झाले मित्र. पुन्हा 4 ने भाग जातो का, तर हो जातो. या ठिकाणी बघा 4 3 12, 4 2 8, उरले 3 झाले 35, 4 8 32, उरले 3 झाले 32, 4 8 32, 288. पुन्हा भाग जातो का 24 न, तर हो जातो 24 न. 24 1 24, 24 2 48, नाही 24 1 24, उरले 4, 24 2 48, 12 उरले. 3 1 3, 3 चूक 12, म्हणजे तो ब्रॅकेट अक्का सॉल्व्ह झाला आणि 4 आले. अक्का सॉल्व्ह झाला आणि 4 आले. एवढ्या मोठ्या ब्रॅकेटचे 4 आले. देअरफोर, आता देअरफोर 4, आता बाहेर निघालो आपण. या ठिकाणी बघा काय आहे, या ठिकाणी 11चा वर्ग आहे, म्हणजेच 121 लिहायचे, प्लस वर्गमुळामध्ये 169 आहे. 13चा वर्ग तुम्हाला जर पाठ असेल तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. तर हे येते 13, 13चा वर्ग 169 म्हणजे वर्गमुळामध्ये 13. सो आपल्याला आन्सर या ठिकाणी लगेच तयार आहे. आता किती, हे झाले 16 प्लस 13 म्हणजेच हे झाले 29. इट्स द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मग आपलं चुकलं कुठं, हा प्रश्न निर्माण होतो, आहे की नाही. आता सॉरी 4 अधिक 121 प्लस 13 हे 121 होय. आता नाही चुकलं, तर हे येतात 125 प्लस 13 म्हणजेच हे येतात 8 3 1, 138 येते मित्र आन्सर. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, चला सेकंड राईट आहे. 13वा. या ठिकाणी मी तुम्हाला बेसिक सांगतो की सर्वप्रथम आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. आणि बेसिक तर तुम्हाला माहिती आहे, हा टक्केचं चिन्ह कट करायचं आणि त्याच्या आजूबाजूचे 2 शून्य कट करायचे जर ऑफचं चिन्ह असेल तर. आता 55 ऑफ म्हणजे गुणाकार भागिले 25 गुणिले 25, गुणाकार करून घेऊ. आता गुणाकार नाही जरी केला ना, या ठिकाणी आपल्याला ते फसवतात की गुणाकार करायला लावते, पण याच्यासमोर भागिलेचं चिन्ह आहे. भागिलेचं चिन्ह जर म्हटलं ना तर थेट आपण असा भाग दिला तरी चालते, म्हणजे गुणाकार केल्यापेक्षा कटकुटचा भाग जातो. 25चा पाडा जर तुमच्या पाठ असेल तर तुम्ही काय म्हणणार, 25 1 25, 25 1 25, उरले 2 झाले 25, 25 1 25, 11 1 11, 11 5 55. म्हणजे इथपर्यंत आपण आलो मित्र. आणि ते सरळ सरळ आपले किती झाले, तर 5 झाले. इथपर्यंत 5 आलं, थेटच 5 आलं. आता आपण काय करणार, 5 इकडे आले प्लस, आता एवढा जो भाग आहे तोही आपण करून घेणार. कसा, तर असं करू शकतो आपण की बाबा हे टक्केचं चिन्ह कट झालं, इथे पॉईंट देऊ शकतो, म्हणजे हा 0 कट होऊन जाते. डायरेक्टली याचा गुणाकार करू शकतो. 45 गुणिले 7.8, बघा ना, असं असते ते. 45 भागिले 100 गुणिले 780, 0 0 कॅन्सल होते, हा 0 कॅन्सल केला की इथं पॉईंट जातो. असंही करू शकतो. किंवा नाहीच तुम्हाला तसं समजलं तर आपल्या जनरली काय कसं करायचं, 45 भागिले 100 गुणिले 780, 0 0 कॅन्सल,
झालं. 5 9 45, 5 2 10, बे 1 बे, बे 3 6, उरला 1, बे सकम बे 9 18. आता 9 गुणिले 39 तुमचा प्रॉपर तुम्हाला गुणाकार करता येतो, आहे की नाही. 5 9 45, 5 2 10, 5 2 10, बे 3 6, 1 बे 9 18, 39 गुणिले 9, 9 गुणिले 39 किंवा 39 गुणिले 9, 9 9 81, 8 9 3 27, 27 आणि 8 होते 35. म्हणजे हे झाले 351 प्लस 351, म्हणजे आपले आन्सर या ठिकाणी येतं. सो 300 हे किती होणार आहे मित्रा, तर 56 होते. प्रॉपर आन्सर येते 4th 356. चलो पुढे जाईल. 34वा क्वेश्चन. या ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रश्न असला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, पॉइंटच्या नंतरच्या अंकाची पोझिशन, पुन्हा लक्षात घ्या, पॉइंटच्या नंतरच्या अंकाची पोझिशन सारखी करून घ्यायची आणि थेट आपण लक्षात घ्यायचं. इथे 3 अंक आहे, इथे 0 लावून टाकायचा. इथे 3 अंक आहे, लावण्याची गरज नाही. इथे नाही आहे, 0 लावून टाकायचा. इथे एकच आहे, 2 0 लावून टाकायची. इथे एकच आहे, इथे 2 0 लावून टाकायचे. झालं. आता मात्र थेट प्लस आहे सगळ्यांमध्ये, सो प्लस करायचा. पॉइंट नंतर काय येतं बघा, 7 काहीच नाही, 7 आणि 3 10, 10 10 म्हणजेच इथं 0. हातचं एक आला इथं 1 1, लक्षात घ्या 1 1 आणि 3 किती 4, 4 आणि 3 किती 7, 7 आणि 3 किती 10. इथं काहीच नाही, इथं काहीच नाही. ओके, 7 आणि 3 किती 10, हे 2 0 कॅन्सल झाले. 10 म्हणजे 0. पुन्हा एक किती दिला 1 1 आणि 7 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 3 किती 20. इथं दिला पॉइंट दिला. आता 2 हातचे आले, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17. इकडे हा कटला 17. हातचा एक या ठिकाणी दिला 4, इथे काहीच नाही उरलं. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, इकडे सगळंच नष्ट 10. हातचं एक आता इथे नाही देऊ शकत, इथे नाही देऊ शकत, इथे देऊ शकतो. बाकी सगळंच कटकुट झालेलं आहे, म्हणून इथे येतं 4. 407.000 म्हणजे 407 आन्सर येते मित्रा. या पद्धतीने तुम्हाला हॉरिझॉन्टल आडवी जर बेरीज असेल तर आडवी बेरीजच करावी लागेल. 407 आन्सर आला. 35चं 35 थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, खूप मोठं असं आहे, तरी पण आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. कसं बघा, सर्वप्रथम मोठ्या ब्रॅकेटमध्ये इथून एवढा मोठा ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये मैरपिन, त्याच्यामध्ये छोटा, त्याच्यामध्ये छोटा, गेले गाले. आता एवढा आधी सॉल्व्ह करू, पद्धतशीर लक्षात घ्या. हा प्रश्न खूप खतरनाक प्रश्न आहे. या ठिकाणी सर्वप्रथम हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना याला काय करावं लागेल की गुणाकार करावं लागेल. 8 पंचे किती 40, 43 वजा 40 म्हणजे 3 आले. एवढ्याचं आलं मित्रा 3. किती आलं 3. आता हे झालं तर आता हा मोठा ब्रॅकेट म्हणजे याच्यातला नंतरचा ब्रॅकेट असा 5 वजा 3 असं आहे ना ते. तर इथे आले मग 2, इथे किती आले 2, आणि इथूनच खरी मजा आहे. काय आन्सर ते बघा 2 आले. मग एवढ्याचं आलं मित्रा 2. आता बघा काय येतं, हे लिहून घेऊ आपण. 5 अधिक 34 वजा 7 24 भागिले 3 हे काल येतं तुम्हाला सांगतो, आणि या ब्रॅकेटमध्ये येते 2, आणि मग हा मैरपी कंस कंप्लीट. हा असं आणि हे असं आहे. आता मला सांगा की एवढा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल ना, मग आपण याची मांडणी करून घेणार. मांडणी याला इथं बाहेर काढणार, परंतु कॅल्क्युलेट करणार नाही. म्हणजे बाहेर काढताना इथं गुणाकार येतो, म्हणजे 24 भागिले 3 गुणिले 2. इथंच आपल्याला मिस्टेक होते, एरर होते. ती एरर अशी होते की आपण इथं गुणाकार करून टाकतो. त्याला गुणाकार नाही करायचा. गुणाकार जर केला तर वेगळे आन्सर येते, पण बॉडमॅचच्या नियमानुसार त्याला आधी बाहेर काढणे, त्याला आधी बाहेर काढणे, त्याला बाहेर काढा, त्याच्यानंतरच त्याला कॅल्क्युलेट करा. याला ज्यावेळेस आपण याच्या बाहेर काढतो
ज्यावेळेस आपण याला याच्या बाहेर काढतो तर सर्वप्रथम याला गुणाकार नाही करता येत, त्याच्या सोबत भागाकार आलेला आहे म्हणून नाही करतायत, नाहीतर तुम्ही केला असता. भागाकार आलेला आहे आणि बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम भागाकार करा नंतरच गुणाकार करा असं असते. म्हणून याला फक्त बाहेर काढायचा आणि भागाकार करत असताना हा भागाकार पहिले करायचा नंतर मग हे नंतर करायचं. आता 3 8 24, 8 गुणिले 2 म्हणजे 16 आले, 16 येते. तुम्ही जर समजा 3 2 6 असं केलं असतं 24 भागिले 6 तर 6 चूक 24 तुमचं 4 आलं असतं. बॉडमासचा नियम इथं लागतो कारण इथे भागाकार आलेला आहे म्हणून. जर भागाकार नसता तर मग तुम्ही केलं असतं बिंदास्त. हे 4 तुम्ही करायचे नाही तर 16 घेऊन जायचे. आता 16 इथं टाकले. आता इथं आपण बाहेर निघू. 5 अधिक असं 34 वजा 7 आणि या ठिकाणी काय हे आलेले आहे 16 महिरपी कंसामध्ये. आता महिरपी कंसाच्या बाहेर निघावं लागेल आपल्याला. बाहेर निघताना गुणाकार करायचं. आता गुणाकार केला तर हाच गुणाकार आधी करावा लागेल कारण की तिथं वजाबाकी आहे. बॉडमासच्या नियमानुसार वजाबाकी नंतर करावं लागते. हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 7 सकम 42, 4 7 1 7 7 4 किती 11. आता फायनली आपण कुठे आलो बघा. 5 अधिक ब्रॅकेटमध्ये 34 वजा 112. आता पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. 34 वजा 112 आहे म्हणून 112 वजा 34 करू. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढू. पर्याय नाही. 8 आणि 4 12 हात चावला 1. 11तून 4 गेले 7 आणि 4 11 78 आले. परंतु 78 आले मित्रा. मात्र 5 अधिक वजा 78 येणार. किती येणार आहे वजा 78. 8 आणि 4 12 हात चावला 1 78. सो वजा 78 येते. वजा 78 आल्याबरोबर आपण 5 हे अधिक वजा वजा होते तर 78 येते. आता या ठिकाणी आन्सर काय ते बघा. 5तून 78 जात नाही. 78 मधून 5 गेले तर इथे येतात 73 आले. मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल वजाचं. सो प्रॉपर आन्सर येते -73. काय तर -73. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.